सकाळी सकाळी स्टुडिओची साफसफाई केली, कारण की आज आपला स्टुडिओ नाही तर स्वयंपाक घर बांधणार आहे. कारण की आज हे गोपाल कालन गावामध्ये असते पंगत, त्यामुळे पंक्तीचा प्रसाद आज आपल्या स्टुडिओमध्ये तयार होणार आहे. इथलं सगळं काम उरकून मी गेलो मंदिरात. सांगा, अरे हे काय, हे तर माझ्या आधी जेवायला बसले. मला एका तर जमा नाही राहा यार. सकाळ पण काम आवरलं मी आणि हे मला सोडूनच जेवायला बसले. आणि हे सगळं काय मला सहन झालं नाही, त्यामुळे मी आलो डायरेक्ट भोंगा सोडायला. भोंगा सोडून काकाबाई दिला आणि मी जरा वरती सर्कस दाखवतो म्हणलो. आणि हे आमचे काका कमी मित्र जास्त. आणि मी सर्कस दाखवत असताना पप्पाजींचे खालून काहीचे असे रिॲक्शन येत होते. मग काय अखिवशी आखी आमिली आणि हर्षल बोलू म्हणलं खाली जायला लागतंय. काकाजींनी जे हनुमान म्हणत गादा खांद्यावर घेतला आणि उतरले खाली. बारी होती आमची आणि आम्ही बी काकाजीं माग आमिर खान सारखं राम 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 म्हणत खाली उतरलो. जमिनीवर आलोच म्हणलं थोडं पुण्य करून घ्यावं. मग काय पाणी बिनी वाटलं तेवढ्यात हर्षल भाऊ म्हणाले पुण्य जरा जास्त झाले, आता पोटाचं पा. मग काय बसलो जेवायला. आजच्या मेन्यू मध्ये भात आणि आमटीन गुबगुबीत शिरान बाप 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 आणि आमटीची तरी पाहून तर आधीच तोंडाला पाणी येऊ राहिलं. हे सगळं झालं ना हर्षल भाऊ म्हणले चाल फिरायला. म्हणलं कुठं? म्हणे चाल. तिकडून घरी येत नाही तर मम्मीची परत म्हणली मला फिरायला घेऊन चाल. मग काय परत गेलो.